इंजिनियर जगदीश पाटील यांच्या पुढाकाराने प्रभाग 4 मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव। राजमाता जिजाऊ मित्रमंडळाचा उपक्रम 5 वर्षापासून सातत्याने होत असलेला प्रेरणादायी गौरव सोहळा। एमपीएससी यूपीएससी यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान, स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा सकारात्मक परिणाम। नाशिकच्या प्रभाग 4 मध्ये विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि त्यांचा सन्मान करणारा उपक्रम यशस्वीपणे पार पडला। राजमाता जिजाऊ मित्रमंडळ आणि माजी नगरसेवक इंजिनियर जगदीश पाटील यांच्या पुढाकाराने गेल्या 5 वर्षापासून अविरत सुरू असलेला 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर यंदाही उत्साहात साजरे करण्यात आलं। कार्यक्रमाचं आयोजन तारवाला नगरीमधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ क्रीडा नगरी भगवान परशुराम संकुलात करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली। 10वी आणि 12वी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसंच एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवून जिल्हाधिकारी, महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी या महत्त्वाच्या पदावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच पर्यावरण संवर्धनाचं भान जोपासत कार्यक्रमात वृक्षारोपण करण्यात आलं। या गुणगौरव सोहळ्याविषयी अधिक माहिती दिली आयोजक जगदीश पाटील यांनी। आज आमच्या प्रभाग क्रमांक 4 च्या वतीने सालाबादप्रमाणे 5व्या वर्षी 10वी-12वी गुणवंत विद्यार्थी सोहळा व करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आज इथे पार पाडला। आदरणीय राम खैरनार सर यांनी 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, कुठली साईड निवडली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे याचे मार्गदर्शन केले। तसेच नवनियुक्त शहराध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ केदार यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आमची जी अभ्यासिका मी इथे सुरू केली ती महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही तिथे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन एमपीएससी यूपीएससीच्या एक्झाम देऊन जे पास होतात त्यांचाही सत्कार आम्ही इथे दरवर्षी करतो। त्यांचाही आज करण्यात आला आणि आमच्या प्रभागातील साहिल महाजन याची मिलिटरीमध्ये निवड झाली, सैन्य दलामध्ये निवड झाली, त्यांचाही आम्ही इथे सत्कार केला। सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्राध्यापक राम खैरनार, संचालक युनिव्हर्सल अकॅडमी यांनी मार्गदर्शन केलं। 10वी नंतर आणि 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात काय करावं याची चांगली माहिती मिळते त्या विद्यार्थ्यांना भविष्यात म्हणजे करिअरच्या उज्ज्वल वाटा उपलब्ध होतात। मला वाटतं की ह्या कार्यक्रमामधून प्रेरणा घेऊन भविष्यात नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना फायदा होईल, अधिकारी होतील, या प्रभागाच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासात त्यांचे योगदान मिळेल, समाजात चांगलं स्थान त्या लोकांचं निर्माण होण्यास मदत होईल। भाजप शहराध्यक्ष आणि म्हाडा अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा सुनील केदार यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहून जगदीश पाटील यांच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या। जगदीश भाऊ हे इंजिनियर आहे आणि त्या इंजिनियर असल्याचा फायदा हे जे आज दिसतंय त्यांनी काय लढा दिला ते आम्हाला माहिती। आम्ही तुम्हाला निश्चितच त्याबद्दल मार्गदर्शन करू, साथ देऊ। जगदीश पाटलांचं मार्गदर्शन आहे। जगदीश पाटलांनी मला सांगितलं की स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य असं त्यांनी कार्यक्रम केला। काही जे स्पर्धा परीक्षा पास झालेले विद्यार्थी इथं घडले। आता जी वाटा करिअरच्या ही पुस्तिका जी दिलेली आहे ही सुद्धा आपण अवश्य वाचा, त्यानुसार आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल। पुन्हा एकदा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो। गुणगौरवाचा मान मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपली भावना व्यक्त करत जगदीश पाटील यांचे आभार मानले आणि या उपक्रमातून प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं। आताच नुसतं 10वी पास आउट झालो, 83.20% इतके गुण मिळाले होते मला। मी ज्या या कार्यक्रमाला आलो त्या कार्यक्रमात मला पुढच्या भविष्यासाठी शिक्षणाचं मार्गदर्शन होतं। माझा सत्कार झाला त्याच्यामुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल। तर जगदीश पाटील यांनी कार्यक्रम ठेवला होता गुणगौरव सोहळा, त्यात त्यांनी आमचे सत्कार केले व मला यामुळे माझ्या पुढच्या भवितव्यासाठी चांगले मार्गदर्शन झाले व माझ्या करिअरसाठी प्रोत्साहन मिळाले। जगदीश भाऊ पाटील यांच्यातर्फे माझा सत्कार झाला, मला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात आले। यांच्या या सत्कारामुळे मला खूप चांगलं प्रोत्साहन मिळालं, खूप चांगलं मार्गदर्शन मला यांच्यामुळे मिळालं। वाटा करिअरच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील या कार्यक्रमात करण्यात आला।
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष आणि म्हाडा अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा सुनील केदार होते। व्यासपीठावर माजी नगरसेवक इंजिनियर जगदीश पाटील, पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, भाजप नेते नाना शिलेदार आणि युनिव्हर्सल अकॅडमीचे संचालक प्राध्यापक राम खैरनार उपस्थित होते। तसेच प्रभाग क्रमांक 4 मधील विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।